नमस्कार, मी माधवी कुंटे. आषाढी एकादशी म्हटलं की उपास हा आलाच. खरं तर शब्द आहे उपवास. देवाच्या जास्तीत जास्त तुम्ही वास करा, म्हणजे राहा, नामस्मरण करा. आणि उपास म्हटलं की अनेक पदार्थ. आता तर काय दिवसेंदिवस उपासाचे पदार्थ आनंद झाले. माझी तर खरं म्हटलं ना तर निर्जळी एकादशी असते बरं. म्हणजे पाणी पित नाही, फक्त पाणी पित नाही. ही सगळी गडबड कालपासून आमच्या घरात चालू आहे. सुनांना, मुलांना, मुलीला सगळ्यांना माहिती आहे की मी पाणी पित नाही. त्यामुळे सगळ्यांची काय करू अशी गडबड चालली आहे. आणि मग माझा निर्जळी उपास म्हणजे काय ते सांगते हा. गंमतशीर भारुडे. बाई माझी एकादशी. बाई माझी एकादशी, एकादशी, बाई माझी एकादशी, एकादशी, पाणी पिऊ कशी न बाई माझी एकादशी, एकादशी. हो, आता एकादशी म्हटल्यानंतर सगळेजण काहीतरी काहीतरी करून देतात. तसं सुनेनं केला सुंठवडा. पाणी पित नाही म्हणून उठल्यावर मला सुनेनं सुंठवडा दिला हो. सुनेनं केला सुंठवडा, मला म्हणाली देऊ का थोडा. आता सुनबाई नाही घेतला तर रागवायची हो, म्हणून आपल्या चिमटीवर घेतला आणि तोंडात टाकला. आणि काय सांगू, जळजळ झाली अशी. अहो, जळजळ झाली अशी. सुनेनं केला म्हणून नाही बरं सुंठवडा. सुंठच जरा तिखट होती, पण झाली बरं जळजळ. पण जळजळ झाली तरी पाणी पिऊ कशी न बाई माझी एकादशी, एकादशी, पाणी पिऊ कशी न बाई माझी एकादशी, एकादशी. हो, आता माझ्या मित्रमैत्रिणी, शेजारी पाजारी सगळ्यांना माहिती की मी एकादशीला फक्त पाणी पित नाही हो. मग शेजारणीनं आणला शिंगाड्याचा शिरा. शेजारणीनं आणला शिंगाड्याचा शिरा. मला म्हणाली देऊ का जरा, मला म्हणाली देऊ का जरा. आता शेजार धर्म मोडायचा कसा, मग खाल्लाच पाहिजे ना. थोडा खाल्ला. मग शेजारणीनं आणला शिंगाड्याचा शिरा. मला म्हणाली देऊ का जरा. शेजार धर्म मोडू कशी, पाणी पिऊ कशी न बाई माझी एकादशी, एकादशी, पाणी पिऊ कशी न बाई माझी एकादशी, एकादशी. हो, असं होता होता संध्याकाळ झाली 4 वाजता. मग मैत्रीण डबा भरून साबुदाणा वडे घेऊन आली. मैत्रिणीनं आणले साबुदाणा वडे, पण मी पाणी पित नाही ना, हे सगळ्यांना माहिती. मैत्रिणीनं आणले साबुदाणा वडे. मला म्हणाली खा ग थोडे, मला म्हणाली खा ग थोडे. खरं सांगू, 5-7च खाल्ले वडे. अहो, 5-7च खाल्ले वडे. आणखी मागू कशी न बाई माझी एकादशी, एकादशी, पाणी पिऊ कशी न बाई माझी एकादशी, एकादशी. हो, पण या दिवशी काय सांगितलंय, काही खाऊ नका. पण माझं व्रत मात्र वेगळं, पाणी न पिता बरं. म्हणून म्हणते मी निर्जळा एकादशी. मग लेकीनं केला आल्याचा चहा. लेकीनं केला आल्याचा चहा. मला म्हणाली पिऊन पहा. लेकीनं केला आल्याचा चहा. मला म्हणाली आई पिऊन ग पहा. आता लेकीचा आग्रह मोडू कशी, लेकीची मायाच वेगळी हो. आग्रह मोडू कशी, अहो आग्रह मोडू कशी न बाई माझी एकादशी, एकादशी, पाणी पिऊ कशी न बाई माझी एकादशी, एकादशी. हो, पण आपल्याला काय सांगितलंय तर उपासाच्या दिवशी व्रत करताना देवाचं नामस्मरण करा. अखंड नामस्मरण घ्या, देवापाशी राहा. आपला सगळा वेळ देवाच्या चरणी अर्पण करा. म्हणून ही आपली व्रत वैकल्य सगळी दिलेली आहेत. आपल्या संस्कृतीत हे संस्कार इतके सुंदर आहेत, इतके छान आहेत की ते आपण सगळ्यांनी नक्की नित्यनेमानं पाळले पाहिजेत असं मला वाटतं. म्हणजे काय होईल, नामस्मरण करा म्हणजे काय होईल, विठ्ठलाच्या पायाशी तुम्हाला जागा मिळेल. जागा मिळेल पायाशी, बाई माझी एकादशी, एकादशी, पाणी पिऊ कशी न बाई माझी एकादशी, एकादशी. हो.